व्हिडिओचं थंबनेल बघून तुम्ही शॉक झाला असेल की या ठिकाणी 20 दिवसामध्ये 20,000 रुपये तुम्हाला कसं मिळू शकतात. तर नाथांची कृपा तुमच्यावरती असेल तर तुम्ही 20 दिवसामध्ये 20,000 काय त्यापेक्षा जास्त पण कमवू शकता. आजचा पण टॉपिक्स मी या ठिकाणी घेतलेला आहे तो खूप इम्पॉर्टंट टॉपिक्स आहे की तुम्ही पैसे कसे कमवू शकता. नाथांची सेवा तर तुम्ही करू शकता, पण जीवन जगत असताना तुम्हाला काही काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत ते मनीशिवाय किंवा पैशाशिवाय होणार नाही. तर ते पैसे तुम्ही कसे कमवू शकता. या ठिकाणी 2-3 प्रकार असतात पैसे कमवण्यासाठीचे. ठीक आहे, ऑनलाईन तुम्ही अर्निंग करू शकता किंवा ऑफलाईन सुद्धा तुम्ही अर्निंग करू शकता. म्हणजे या ठिकाणी बघू शकता काही कष्टाचे काम करून सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी पैसे कमवू शकता आणि ऑनलाईनच्या माध्यमातून सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी पैसे कमवू शकता. वेगवेगळ्या प्रकारे तुम्ही या ठिकाणी पैसे कमवू शकता. तर नाथांची तुमच्यावरची कृपा असेल तर 20 दिवसामध्ये तुम्ही 20,000 काय पण त्यापेक्षा जास्त पण कमवू शकता. या ठिकाणी तुम्ही स्टुडंट असाल किंवा या ठिकाणी जास्त वयस्कर मनुष्य असाल किंवा 25च्या पुढं तुमचं जर वय असेल तर या ठिकाणी मी ऑनलाईन अर्निंग किंवा ऑफलाईन अर्निंग याबद्दल सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगतो. आणि तुमच्यावरती नाथांची कृपा जर असेल तर ह्यापेक्षा जास्त सुद्धा पैसे तुम्ही या ठिकाणी कमवू शकता. ठीक आहे, व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग या ठिकाणी होणार आहे. मी यासाठी स्क्रिप्ट वगैरे काहीच लिहिलेलं नाही आहे, हे मनाने बनवण्याचा प्रयत्न आहे माझा. या ठिकाणी स्क्रिप्ट नाही, काही नाही आहे. तर मी त्या ठिकाणी तुम्हाला ऑनलाईन अर्निंग ॲप्स याबद्दल त्या ठिकाणी सांगणार नाही आहे. ऑनलाईन त्या ठिकाणी भरपूर साऱ्या फेक्स ॲप्स आहे, त्यामध्ये तुम्ही पैसे तर कमवू शकता. महिन्यामध्ये 100 रुपये 200 रुपये अशा प्रकारचे ऑनलाईन ॲप्सवरून तुम्ही पैसे त्या ठिकाणी कमवू शकता. पण ह्या ॲप्समध्ये तुमचं काही होणार नाही. तुम्ही आत्तापर्यंत भरपूर सारे या ठिकाणी व्हिडिओ बघितला असेल ऑनलाईन अर्निंग कोणत्या माध्यमातून या ठिकाणी होते किंवा कोणत्या ॲप्समधून ऑनलाईन अर्निंग होऊ शकते. तर ते ऑनलाईन अर्निंग होते, पण एवढे पण होत नाही की त्यामध्ये तुमचं घर चालू शकेल, परिवार चालू शकेल किंवा त्यापेक्षा जास्त अर्निंग होत नाही. ठीक आहे, होते अर्निंग पण कमी या ठिकाणी अर्निंग होते. तुम्ही भरपूर सारे व्हिडिओ बघितले असतील, पण हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्ही ऑनलाईन अर्निंग कसं करू शकता या उद्दिष्टाने हा व्हिडिओ आहे. नाथांची तुमच्यावरची कृपा तर आहेच, परंतु हा व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला पैशाची जी काही कमी आहे ती होणार नाही. या व्हिडिओ मी तुम्हाला पूर्णपणे गायडन्स करणार आहे. तुम्ही कोणकोणते काम करू शकता आणि कोणत्या माध्यमातून तुम्ही जास्त अर्निंग करू शकता किंवा जास्त पैसे या ठिकाणी करू शकता. ऑनलाईन अर्निंग जास्त प्रमाणामध्ये तुम्ही करू शकता. फक्त तुमच्यामध्ये ते स्किल्स पाहिजेत, तुमच्यामध्ये त्या ठिकाणी ते कार्य करण्याची क्षमता पाहिजे, तर तुम्ही त्या ठिकाणी ऑनलाईन अर्निंग करू शकता. ठीक आहे, ऑफलाईन अर्निंग तर तुम्ही करतायच, पण ऑफलाईनच्या बाबतीमध्ये ऑनलाईन अर्निंग या ठिकाणी सिम्पल आहे. त्या ठिकाणी जास्त मेहनत लागत नाही. ऑफलाईन ज्यावेळेस तुम्ही अर्निंग करताना त्यावेळेस तुम्हाला खूप सारी मेहनत करावी लागते. ऑनलाईनला पण मेहनत करावी लागते, पण तेवढी मेहनत या ठिकाणी ऑनलाईनला करावी लागत नाही. ठीक आहे, एवढी मेहनत त्या ठिकाणी ऑनलाईनला करावी लागते. थोडीफार मेहनत केली तर ऑनलाईनमध्ये जास्त पैसा तुम्ही या ठिकाणी या ठिकाणी कमवू शकता. फक्त तुमच्यामध्ये ते स्किल पाहिजे, तुमच्यामध्ये तीच करण्याची क्षमता पाहिजे. ती स्किल तुमच्यामध्ये असेल तर तुम्ही ऑनलाईन अर्निंग आपोआप करू शकता. ठीक आहे, तर मी या ठिकाणी ऑनलाईन अर्निंग करण्याच्या ॲप्स तुम्हाला सांगणार नाही. तुम्ही भरपूर सारे या ठिकाणी व्हिडिओ बघितले असेल ऑनलाईन अर्निंग कशी होती, बेस्ट ॲप्स कोणते किंवा स्टुडंट्ससाठी बेस्ट ॲप्स अर्निंग कोणते ऑनलाईन. तर त्या ठिकाणी सर्व प्रकारची फेक माहिती तुम्हाला या ॲपच्या माध्यमातून दिली जाते. ते ॲप्स आहेत, पण ते ॲप्स एवढी पण अर्निंग देत नाहीत. ठीक आहे, देतात पण एवढी अर्निंग देत नाही. हा जो व्हिडिओ आहे हा रिअल व्हिडिओ आहे. तुम्हाला मी अशाच प्रकारच्या 4-5 स्किल तुमच्यामध्ये या ठिकाणी इम्प्रूव्ह करू शकता. त्या स्किल तुमच्यामध्ये इम्प्रूव्ह जर झाल्या त्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही त्या ठिकाणी पैसे कमवू शकता. ठीक आहे, तर ही स्किल तुमच्यामध्ये 4-5 स्किल मी या ठिकाणी सांगणार आहे. त्या माध्यमातून तुम्ही त्या ठिकाणी त्या स्किल आत्मसात करू शकता किंवा त्या शिकून घेऊ शकता. ते शिकल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी ऑनलाईन अर्निंग खूप चांगल्या प्रकारे येऊन जाईल आणि ऑनलाईन पैसे तुम्ही कमवू शकता. तुमच्यामध्ये स्किल असेल तर सगळं काही साध्य होऊ शकतं. फक्त तुमचं धाडस झालं पाहिजे, तुमचं ध्येय पाहिजे, ते करण्याची क्षमता तुमच्यामध्ये असली पाहिजे, तरच तुम्ही ऑनलाईन अर्निंग या ठिकाणी करू शकता. ऑनलाईन अर्निंगच्या माध्यमातून पैसे कमवू शकता आणि लोकांना पण त्या ठिकाणी तुम्ही सांगू शकता मी तुम्हाला गायडन्स करतोय, तुम्ही त्या ठिकाणी 4-5 जणांना गायडन्स करायचं आहे. ठीक आहे, तर आजचा महत्त्वपूर्ण व्हिडिओ या ठिकाणी मी सुरुवात करतोय. ही फक्त तुम्हाला इंट्रो देण्याचा माझा प्रयत्न होता. तर त्या ठिकाणी तुम्ही थंबनेल बघूनच आलेला आहे की तुम्हाला या ठिकाणी ऑनलाईन इन्कम कशी करायची किंवा नाथबाबाची तुमच्यावरची कृपा असेल तर 20 दिवसामध्ये 20,000 काय पण त्यापेक्षा जास्त पण तुम्ही पैसे या ठिकाणी कमवू शकता. तर कोणत्या स्किल आहेत त्या ठिकाणी मी तुम्हाला एक एक करून सांगतो. तर व्हिडिओ नीट बघा, ह्या स्किल तुम्ही शिकून घ्या आणि त्या स्किल तुम्ही शिकल्यानंतर तुम्ही आपोआपच पैसे कमवू शकाल.
संपूर्ण व्हिडिओ या ठिकाणी बघितला तरच तुम्हाला या ठिकाणी कळेल की ऑनलाईन अर्निंग तुम्ही त्या ठिकाणी कशा प्रकारे करू शकता. तर माझं एवढंच काम आहे. या ठिकाणी बघू शकता तुम्ही नाथांबद्दलचे सर्व व्हिडिओ असतात, परंतु आजचा जो व्हिडिओ आहे तो नाथाबद्दल पण आहे आणि तुम्हाला ऑनलाईन अर्निंग कशी करायची त्याबद्दल सुद्धा आहे. त्यामुळे नीट बघा व्हिडिओ, तुम्हाला खूप सारं नॉलेज ह्या एका व्हिडिओमध्ये मिळून जाईल. 8-9 मिनिटाचा व्हिडिओ या ठिकाणी होईल, पण त्या व्हिडिओच्या माध्यमातून मला एवढंच तुम्हाला सांगायचं आहे, नाथांची भक्ती तुम्ही करतायच. माझ्या सर्व चॅनलवरती नाथांचेच या ठिकाणी फॉलोअर्स आहे, सबस्क्रायबर आहे. पण माझी एवढीच विनंती आहे की हा जो व्हिडिओ मी हटके बनवला आहे, थोडासा हटके व्हिडिओ बनवलेला आहे की तुम्हाला या ठिकाणी ऑनलाईन अर्निंग कशी होऊ शकते किंवा ऑनलाईन तुम्ही पैसे कसे कमवू शकता. तुम्हाला भक्ती तर करायचीच आहे नाथांची, पण त्याबद्दल तुम्हाला पैशाचा सोर्ससुद्धा पाहिजे. पैसेसुद्धा खूप महत्त्वाचे आहे. त्या उद्दिष्टाने हा व्हिडिओ बनवण्याचा माझा प्रयत्न आहे. ठीक आहे, तर तुमच्यामध्ये कोणतेच ते 5 स्किल तुमच्यामध्ये असले पाहिजेत त्याबद्दल मी तुम्हाला या ठिकाणी माहिती सांगतो. कशा प्रकारे तुम्ही या ठिकाणी तुम्ही खूप सारे व्हिडिओ बघितले असेल की ऑनलाईन अर्निंग कशी करायची, बेस्ट ॲप कोणते किंवा जास्त अर्निंग कोणत्या ॲप्समधनं होते. तुम्ही प्ले स्टोअरवरती जा, खूप सारे ॲप्स तुम्हाला दिसतील ऑनलाईन अर्निंगचे. यूट्यूबवरती सुद्धा खूप सारे व्हिडिओ दिसतील. ते सगळं व्हिडिओ या ठिकाणी फेक आहे. एवढं अर्निंग झाली असते तर त्यांनी त्या ठिकाणी स्वतःच त्या ठिकाणी हे नसतं बनवलं का, तर स्वतःच त्यांनी सर्व प्रकारचे ॲप्स बनवून पैसे कमवले असते ना. तर या ठिकाणी त्या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांचं एवढंच काम आहे की तुम्हाला त्या ठिकाणी काहीतरी वेगळं सांगायचं आणि तुम्ही त्या ठिकाणी त्यामध्ये गुंतून राहायला पाहिजेत, हे त्यांचं कर्तव्य. तर त्यांनी ऑनलाईन अर्निंगचं या ठिकाणी व्हिडिओ बनवलाच नसताना मग त्यांना एवढं इन्कम झालं असतं तर ऑनलाईन अर्निंगचं त्यांनी व्हिडिओ बनवला असता का, नसता बनवला. ठीक आहे, तर मी पण ऑनलाईन अर्निंगचाच हा व्हिडिओ बनवलेला आहे, पण तुमच्यामध्ये मी स्किल सांगण्याचा प्रयत्न केला की हे स्किल असेल तर तुम्ही त्या ठिकाणी ऑनलाईन अर्निंग खूप चांगल्या प्रकारे, खूप सोप्या प्रकारे या ठिकाणी करू शकता. ठीक आहे, तर ते कोणते आहेत ते या ठिकाणी नीट बघा. तर मी सुरुवात करतो त्या स्किलमध्ये, किंवा त्या स्किल कोणते हे सांगण्यासाठी मी तुम्हाला सुरुवात करतोय. नीट बघा, लास्ट जे 1-2 मिनटं हा व्हिडिओ चालेल, पण ह्या स्किल तुम्ही शिकून घ्या. हे स्किल शिकल्यानंतर तुम्ही ऑनलाईन अर्निंग आपोआपच करू शकाल आणि आईवडिलांची स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी मदतसुद्धा होईल. तुम्ही ऑनलाईन अर्निंग ज्यावेळेस करता त्यावेळेस त्या ठिकाणी आईवडिलांना सुद्धा थोडासा धीर येतो की मुलगा काहीतरी आपला कमवत आहे. ठीक आहे, असे त्यांना या ठिकाणी आशा होते की हा मुलगा आपल्याला काहीतरी कमवून देत आहे, पुढे चालून ह्याचं लाईफ सक्सेसफुल होईल आणि लाईफमध्ये हा चांगल्या प्रकारे जगू शकेल असं त्यांना वाटतं. त्याच्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ या ठिकाणी बघू शकता. ठीक आहे, तर त्या स्किल तुम्हाला सांगायला मी सुरुवात करतो. तर ऑनलाईन अर्निंग करण्याच्या या ठिकाणी 2-4 स्किल आहे, त्या स्किल तुम्ही शिकून घ्या आणि त्या स्किलच्या माध्यमातून तुम्ही ऑनलाईन अर्निंग करू शकता. तर सर्वात महत्त्वाचे स्किल आहे, तुम्ही जर या ठिकाणी बघू शकता टीचर असाल, म्हणजे टीचिंग करण्याची तुम्हाला आवड आहे की तुम्ही या ठिकाणी बघू शकता तुम्ही 12वीला असेल, 13वीला असेल आणि लहान मुलांना तुम्हाला शिकवायचं असेल, तर 5वी, 6वीच्या, 8वी, 9वीच्या मुलांना तुम्हाला शिकवायचं असेल तर त्या ठिकाणी ऑनलाईन ॲप्स आहे. त्या ऑनलाईन ॲप्समध्ये तुम्ही वेबसाईटवर जाऊन रजिस्टर करून या ठिकाणी घरोघरी जाऊन सुद्धा मुलांना शिकू शकता. जर तुमच्यामध्ये हे स्किल असेल तर ते तुम्ही करू शकता. ऑनलाईन या ठिकाणी वेबसाईट टाकायची, सिखो म्हणून एक ॲप्स आहे, त्या ॲपच्या माध्यमातून किंवा वेबसाईटच्या माध्यमातून तुम्ही त्या ठिकाणी वेबसाईटवर आपली एक रजिस्टर करून ठेवायचं आणि घरोघरी जाऊन तुम्हाला त्या ठिकाणी तुम्ही शिकू शकता. टीचरमध्ये टीच करू शकता. ज्यांना पण तुमची हेल्प असेल, शिक्षा.com म्हणून एक वेबसाईट येते, त्या वेबसाईटच्या माध्यमातून तुम्हाला या ठिकाणी तुम्ही रजिस्टर करून ठेवायचं. तुम्हाला त्या ठिकाणी कॉल वगैरे किंवा ईमेल वगैरे त्यांचा येईल, ज्यांना पण तुमची गरज असेल त्यांना. तर टीचरचे हे स्किल तुमच्यामध्ये असले पाहिजे. दुसरा आहे फ्रीलान्सिंग तुम्ही ऐकलं असेल. फ्रीलान्सिंग म्हणजे काय असतं की तुम्ही जर चांगले कॉन्टेंट क्रिएटर असाल, चांगली व्हिडिओ एडिटिंग करत असाल, चांगलं थंबनेल तुम्हाला एडिट करता येत असेल आणि तुम्ही चांगल्या प्रकारची माहिती देत असाल, हे सर्व कॉन्टेंट तुम्ही बनवत असाल, थंबनेल बनवत असाल, एडिटिंग करत असाल, हे सर्व स्किल तुमच्यामध्ये जर असेल तर तुम्ही त्या ठिकाणी ऑनलाईन अर्निंग करू शकता. ह्या स्किल तुम्ही शिकून ऑनलाईन अर्निंग करू शकता. फक्त तुम्ही ऑनलाईन त्या वेबसाईट या ठिकाणी तुम्हाला माहिती असल्या पाहिजे. त्या वेबसाईट मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्व प्रकारच्या ज्या वेबसाईट आहे किंवा खाली मी डिस्क्रिप्शनला त्या वेबसाईटची नावं लिहून देईन. त्या वेबसाईटवरती तुम्ही रजिस्टर करून ठेवायचं. तुम्हाला आपोआप त्या ठिकाणी सर्व प्रकारच्या तुम्हाला ऑर्डर मिळतील. त्या ऑर्डरच्या माध्यमातून तुम्ही पैसे कमवू शकता. फक्त तुमच्यामध्ये थंबनेल बनवण्याची स्किल पाहिजे. ठीक आहे, थंबनेल बनवण्याची स्किल पाहिजे, व्हिडिओ एडिटिंग करण्याची तुम्हाला स्किल पाहिजे आणि कॉन्टेंट बनवण्याची स्किल तुमच्यामध्ये असली पाहिजे. ठीक आहे, ह्या 2-3 स्किल त्या ठिकाणी तुम्ही शिकूनच घ्यायच्यात. आणि टीचिंग जर करत असाल ते तर तुम्हाला बेस्ट ऑप्शन आहे.
फ्रीलान्सिंगमध्ये काय असतं की तुमच्यामध्ये कोणती पण स्किल तुमच्यामध्ये असेल तर तुम्ही ऑनलाईन अर्निंग त्या ठिकाणी करू शकता. मी खाली वेबसाईटची नावं देतो, डिस्क्रिप्शनला वेबसाईटची या ठिकाणी नावं लिहून देतो. त्या नावावरती तुम्ही त्या नावावरती किंवा त्या वेबसाईटवरती जाऊन तुमचं रजिस्टर करायचं. रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला ऑर्डर्स मिळून जातील. त्या ठिकाणी तुमची प्रोफाईल क्रिएट करायची, तुम्हाला काय काय येते काय येत नाही आहे. तुमची प्रोफाईल क्रिएट केल्यानंतर तुम्हाला समजा या ठिकाणी तुम्ही थंबनेल बनवण्याची तुम्हाला खूप आवड आहे, तर या ठिकाणी तुम्हाला प्रोफेशनल यूट्यूबरच्या बायोमध्ये त्यांचा ईमेल आय डी असतो. त्या ईमेल आय डीमध्ये तुमचं त्या ठिकाणी तुम्ही बनवून पाठवू शकता. त्या ईमेलवरतीच की तुम्ही अशा प्रकारचे थंबनेल त्यांना बनवून पाठवू शकता. ते तुम्हाला मेसेज करतील. ठीक आहे, ईमेलवरती तुम्हाला मेसेज येऊन जाईल. ठीक आहे, तर किंवा व्हिडिओ एडिटिंग करत असेल तरी पण तुम्हाला त्या ठिकाणी तुम्ही व्हिडिओ चांगल्या प्रकारे एडिट करून त्या ठिकाणी तुम्ही पाठवू शकता. हे सुद्धा खूप महत्त्वाची स्किल आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारे किंवा अजून एक महत्त्वाची स्किल तुमच्यामध्ये असेल, तुम्ही जर फोटोग्राफर असेल किंवा निसर्गाचे तुम्हाला चित्र काढण्याची खूप आवड आहे, ही स्किल तुमच्यामध्ये आहे किंवा फोटो चांगल्या प्रकारे तुम्ही निसर्गाचे, पक्ष्यांचे, प्राण्यांचे कुठं पण फिरायला गेल्यानंतर त्या ठिकाणी तुम्ही काढत असेल तर या ठिकाणी ही जी आहे त्याच्या माध्यमातून तुम्ही या ठिकाणी बघू शकता. तर हेच फोटो काढून सुद्धा तुम्ही चांगल्या प्रकारे पाठवू शकता. ऑनलाईन ज्या पण ॲप्स आहेत, काही ॲप्स त्या ठिकाणी येतात की ज्या चांगल्या प्रकारचे फोटो वगैरे त्या ठिकाणी त्या ॲप्सवरती पाठवून तुम्ही पैसे कमवू शकता. असे पण वेबसाईट आहे की ज्यामध्ये तुम्ही पक्ष्यांचे, प्राण्यांचे किंवा चांगल्या प्रकारे फोटो काढत असेल तर त्या माध्यमातून तुम्ही त्या वेबसाईटवर किंवा ॲप्सवरती हे करू शकता. तुम्ही ते जे फोटो आहे ते अपलोड करू शकता आणि त्या ॲपच्या माध्यमातून तुम्हाला पैसे मिळून जाईल. ठीक आहे, डिस्क्रिप्शनला सर्व प्रकारची माहिती देतो, ती ॲप्स कोणती आहे आणि तुम्ही वेबसाईट कोणकोणत्या आहेत त्या वेबसाईटच्या माध्यमातून तुम्ही पैसे कमवू शकता. फक्त तिथं रजिस्टर करून ठेवायचं आणि ह्या सर्व स्किल तुम्ही शिकून घ्यायच्या. टीचिंगची स्किल तुमच्यामध्ये असेल तरी पण चांगलीच गोष्ट आहे. व्हिडिओ एडिट करत असाल, कॉन्टेंट क्रिएट करत असाल, थंबनेल बनवत असाल, अजून तुम्हाला कशाबद्दल आवड असेल तर त्या ठिकाणी त्या आवड असेल तर तुम्ही ते रजिस्टर करून ठेवायचं त्या वेबसाईटला आणि त्या वेबसाईटमध्ये तुम्हाला ऑर्डर आपोआप मिळत जाईल. सर्व प्रकारची माहिती द्यायची, त्या माहितीच्या आधारात तुम्हाला सर्व प्रकारचे ऑर्डर त्या ठिकाणी मिळून जातील. हे सर्व स्किल तुमच्यामध्ये असेल तर सर्व शिकून पण तुम्ही सर्व प्रकारची या ठिकाणी माहिती देऊन पैसे कमवू शकता किंवा ऑनलाईन अर्निंग त्या ठिकाणी करू शकता. ह्या ॲपच्या माध्यमातून त्या ठिकाणी तुम्ही जायचं नाही आहे. मी जी पण माहिती तुम्हाला दिली, 4-5 स्किल तुम्हाला जे सांगण्याचा मी प्रयत्न केलेला आहे, तुम्हाला अजून प्रकारची माहिती जर माहिती मिळवायची असेल तरी पण कमेंट करा मला, मी अजून तुम्हाला माहिती देईल. ठीक आहे, नाथांची कृपा तुमच्यावरती सदा राहू एवढीच माझी विनंती आहे. आणि माझे नाथांचे सर्व प्रकारचे व्हिडिओ पाहत चला. हा नवीन व्हिडिओ मी या ठिकाणी बनवला आहे. नाथांच्या दृष्टी किंवा नाथांची सर्व प्रकारची माहिती माझे देण्याचा प्रयत्न असतो तुम्हाला. या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सर्व प्रकारची माहिती दिलेली किंवा ऑनलाईन अर्निंग तुम्ही कशी करू शकता. फक्त ॲपच्या नादी लागायचं नाही आहे. मी जी काही सांगितलेलं आहे ते स्किल तुम्ही शिकून घ्या. त्या स्किल शिकल्यानंतर तुम्हाला आपोआपच अर्निंग या ठिकाणी होऊन जाईल या ठिकाणी. ठीक आहे, तर नाथांची कृपा तुमच्यावरती सदा लाभो आणि तुम्ही 20 दिवसामध्ये 20,000 काय 20 दिवसामध्ये 2 लाख जरी कमावले तर माझ्यासाठी या ठिकाणी खूप महत्त्वाचं असेल किंवा माझी जी काही मेहनत आहे ते सफल होईल. या व्हिडिओच्या माध्यमातून बनवण्याचा जो पण प्रयत्न असेल तो माझा सफल होईल. ठीक, जाताना तुम्हाला एवढंच सांगेन, तुमच्यावरती नाथांची कृपा लाभो आणि जाताना एवढंच सांगेन की अलख निरंजन आदेश. तुम्ही सुख राहो.